स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। काल आपला GCC शॉर्टहँड तसेच मॅन्युअल टायपिंगचा अत्यंत धक्कादायक असा निकाल लागलेला आहे। त्याबद्दलची माहिती देणारा आजचा हा आपला व्हिडिओ आहे। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी आपली शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा टंकलेखन व लघुलेखन GCC डिसेंबर 2023चा निकाल लागलेला आहे। त्याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा टंकलेखन व लघुलेखन डिसेंबर 2023 मध्ये दिनांक 8/12/2023 ते दिनांक 10/12/2023 या कालावधीत घेण्यात आलेली होती। सदर परीक्षेचा निकाल दिनांक 7/2/2024 रोजी म्हणजेच काल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेला आहे। या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना www.mscpune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। विद्यार्थ्यांना गुणपत्रकांची ऑनलाईन प्रिंट घेता येईल। विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे गुणपत्रे डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरूपात संबंधित संस्थांच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात येतील। सदरील प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे 100 GSM कागदावर करून विद्यार्थ्यांना वितरित करावे। तसे संबंधित विद्यार्थ्यास सॉफ्ट कॉपी PDF देण्यात यावी। तुम्ही त्यांच्याकडून PDFची सुद्धा मागणी करावी। तसेच तुम्हाला ज्या वेळेस तुमचे हरवले किंवा इतर काही झाल्यास तुम्ही ते स्वतःच प्रिंट करून घेऊ शकता। त्यासाठी 100 GSMचा कागद लागतो। जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार सदरील प्रमाणपत्र कलर प्रिंटद्वारे 100 GSM कागदावर छपाई करून घेता येईल। संस्थांनी संबंधित विद्यार्थ्यास प्रमाणपत्र गुणपत्रके वितरित केलेली पोहोच दप्तरी जतन करून ठेवावी। आता निकाल जाहीर झाल्यापासून 10 दिवसात परीक्षार्थीने गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे। म्हणजे कालपासून 10 दिवसात तुम्ही तुमच्या ज्या इन्स्टिट्यूटमधून फॉर्म भरला होता त्याच इन्स्टिट्यूटमध्ये गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता। गुणपडताळणीसाठी प्रतिविषय 100 रुपये आहे व छायाप्रतीसाठी प्रतिविषय 400 प्रमाणे रक्कम ऑनलाईन पद्धतीने दिनांक 17/2/2024 पर्यंत भरण्यात यावेत। गुणपडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन 5 दिवसात पुनर्मूल्यांकनासाठी प्रतिविषय 600 प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरून अर्ज करावे। यानंतर अर्जांचा विचार केला जाणार नाही। या निकालाची संक्षिप्त माहिती या ठिकाणी दिलेली आहे। लघुलेखनासाठी एकूण 7681 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झालेले होते। त्यापैकी उपस्थित विद्यार्थी हे 6934 होते। अनुपस्थित विद्यार्थी 7229 होते। त्यामध्ये फक्त 610 इतकेच विद्यार्थी पास झालेले आहेत। अनुत्तीर्ण विद्यार्थी हे 6324 इतके भरमसाठ विद्यार्थी ह्यामध्ये फक्त रेकॉर्डिंगच्या चुकीमुळे फेल झालेले आहेत असे दिसून आलेले आहे आणि पेपरसुद्धा खूप स्ट्रिक्ट तपासले गेलेले आहेत। आणि ह्यावेळेस हा नवीनच कॉलम या ठिकाणी दिसतो। तांत्रिक राखीव विद्यार्थी हे 14 आहेत आणि राखीव विद्यार्थी हे एकूण फक्त 4 आहेत आणि निकाल हा फक्त 8.80 इतकाच लागलेला आहे। ह्या पुढील परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहेत आणि त्याचे सुद्धा स्वरूप मागच्या वेळेसारखे असेल की तुम्ही डायरेक्ट रेकॉर्डिंगवर डिक्टेशन घेऊन कॉम्प्युटरवर टाईप करायचे आहे। याबद्दलची अधिक माहिती अजून नियोजन कसे झाले आहे त्याबद्दलची माहिती मिळालेली नाही आणि तुम्हाला आपल्या अधिसूचनेप्रमाणे तर सांगायचे झाल्यास तुम्हाला रेकॉर्डिंग दिले जाईल आणि तुम्ही ते कॉम्प्युटरवर टाईप करायचे आहे।
तसेच इतर काही नवीन माहिती आली तर आम्ही ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच सांगू। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।